काके सुमन, अगं विड्याची पानं आणली का? देवपूजाची आहेत ना? आहे ती मी ठेवलीत पानाच्या डब्यात. हा ताई तो माझा डबा कुठे आहे? कुठला डबा? अहो तो स्टीलचा लाडू घालून ठेवलेला. त्याच्यावर चीज चौका सुमन जितेंद्र पवार हिस्सा प्रेम भेट असं लिहिलंय बघा. अहो लग्नात मिळाला होता मला. हा तो डबा होय. नाही बाई मला नाही माहिती. अगं तूच ठेवला असेल इकडे तिकडे गडबडीत आणि आता नाव आहे म्हटल्यावरती सापडेलच की. शितले, आता तुझं काय खरं नसते. जर का चुकून आजानं डब्यावरचं नाव वाचलं तर मेलीच तू. शितले कुठे ग? काय नाही आले. आता हिला काय झालं? बया, तिचं मध्येच काय बी नसते, काय कळतच नाही. अवघड आहे बाई या पोरीचं. नाहीतर काय, काय चाललंय तेच कळत नाही. जयडे, खायला काय केलंस आज? मी केलेलं कुठं आवडतं तुम्हाला? जयडे का ग पोराला अशी बोलतेस? काल मी एवढ्या आवडीने इडल्या केल्या होत्या, खाल्ल्या का त्यांनी? अरे मी सांगितलं होतं की मला आवडत नाही म्हणून. मग बेसनाचे लाडू आवडतात का? काल लाडू खाल्ले होते ना म्हणून म्हणलो. तू पण लगेच सगळ्या इडल्या गुरांना टाकायची काय गरज होती का? मग कोण खाणार होतं? अगं तुम्ही सगळ्यांनी खाल्ली असते की. त्या इडल्या मी तुमच्यासाठी बनवल्या होत्या, तुम्ही खाल्ल्या नाहीत, मग टाकल्या गुरांना. अगं पण अजिंक्य, तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी खिचडी केली, आणून देते. आजपासून नवरात्रीचे उपास आहेत ना. पुष्पा तू उपास धरलास ना ग? नाही जीजी, मला नाही बाई दम निघत. माझा उठता बसता आहे. जेडीनं केलेत की. जयडे तू कशाला उपास पकडलास? जिजे, उपवास काय आता सांगून पकडायचा असतोय? अगं तसं नाही, पण तुला जमणार आहे का? जिजे, मी एकदा ठरवलं ना की मला काय बी जमू शकतं. बर बाई कर उपास. काय ग पुष्पा, घट कधी बसवणार आहेस? ती शुभ वेळ 12 पर्यंतची आहे. आता म्हणून 12 वाजेपर्यंत वाट बघायची वे? अगं उरका की लवकर, आणि त्या पोराला पण जेवायला वाढ. होय, देते. हॅलो, बोल. आता काय काम आहे? डबा खाल्लास का? डबा नाही, डब्यातले लाडू खाल्ली. किती गंमत करशील. लाडू तर खाल्लेस, पण कसे झाले ते सांगितलं बी नाही. चांगले झाले होते. लाडू तर खाल्लेस, मग डबा कधी देणार? आता डबा घ्यायला तर हिला नक्कीच यावं लागणार, आणि ही कोण आहे ते बी कळणार. देतो की. कुठं द्यायलायचं सांग. महादेवाच्या मंदिरापाशी ये लगेच आणि डबा ठेवून जा. ठेवून जा म्हणजे? म्हणजे तू फक्त डबा ठेवून जा, मी येऊन घेऊन जाते की. अगं डबा न्यायला बिला तर कुणी? याची काळजी तू नको करू. बाय.
जीजे तो लाडवाचा डबा दे ग. अरे सगळं संपलं की लाडू तू एकट्यानंच खाल्लंस. आमच्या तर काय ना वाटाला ना पोटाला. असू दे, आता माघारी डबा द्यायला नको होय. आता मोकळा डबा कसा द्यायचा? थांब, त्यात काय तर जरा घालून देते. ठीक आहे. ये तुम्ही. आजा, अरे थांब की. रावल्या, काय र, कुठं चाललाय? काम आहे, चाललोय जरा. डबा घेऊन कुठं निघालायस? द्यायला चाललोय. कुणाला? याचा आहे त्याला. कुणाचा डबा आहे? तुला काय करायचंय? तू काम करायचं जा. जाऊ दे मला. चल की, मी बी येत तुझ्या संग. अरे नको. बापू एवढं रावले बघा काय म्हणतोय. रावल्या, मुकड्यानं झाडू मार, नाहीतर झाडून मारीन तुला. आलो की. अयो, आज कुठं गायब झाला म्हणायचा. रावल्या, आमचं अजिंक्य आलते का? तुमच्या अजिंक्य आलते. तुमच्या अजिंक्य आलते पण लगेच गेलते. वा वा. काय? कुठं गेलेत ते? डबा द्यायला गेलाय त्यो. हा, म्हणजे तुमच्या घरी गेलेत का? हाय का, आमच्या घरी कशाला? आम्ही कुठं लाडू दिलेत त्याला? लाडू तुम्ही नाहीत दिले. मग कुणी दिले? मला काय माहित कुणी दिले. मला एक बी लाडू दिला नाही. सगळं त्यानंच खाल्लं. ए रावल्या, आलू आलू, पर मत मारो मुझे झाडू. बापू परत ये मग जुळलं. अजिंक्य खोटं का बोलले की ते लाडू राहुल्यानं दिले म्हणून? जर लाडू राहुल्यानं नाहीत दिले तर मग कोणी दिले?